शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये मी सर्व शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण काही दिवसापूर्वी पपईचे 2 एकराचा प्लॉट आपण प्लांटेशन केलेला आहे. आपल्या भागामध्ये आपल्या आसपासच्या परिसरामध्ये ज्या काय थोड्या बहुत पपईचे प्लॉट जे चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालेले आहेत, त्या प्लॉटला भेटी देण्यासंदर्भात आपण या ठिकाणी आलेलो आहेत. आपल्यासोबत 2 युवा शेतकरी मित्र आहेत आपले, ज्यांच्याकडून आपण हे सर्व मार्गदर्शन या ठिकाणी घेतोय. त्याच्याबद्दलच्या जी काय परिस्थिती आहे पपई पिकामधली आजची, तर ते समजून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय. म्हणून खरं तर मी जास्त न बोलता आपण त्यांना आधी भेटूया, त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. अ, अ, आपलं नाव एकदा आपल्या सर्व शेतकरी मित्रांसाठी एकदा नाव आपलं सांगा. माझं नाव जीवन मारुती पवार, राहणार अर्धनारी. माझं नाव जावेद तांबळे, राहणार बेगमपूर. मित्रांनो, हे 2 युवा शेतकरी आहेत. चांगल्या पद्धतीचं शिक्षण म्हणजे आपलं शिक्षण खरं तर आपण इथं मेन्शन करायला पाहिजे. मी BLLB थर्ड इयरला आहे. पंढरपूर शाहू संस्थामध्ये मी शिक्षण घेत आहे. ओके. तर म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की शेतीमध्ये जी काय तरुण मुलं आहेत, त्यांचा टक्कासुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं वाढतोय. त्याच्यामध्ये प्रयोगशीलतासुद्धा वाढते. म्हणजे एकीकडं आपण शिक्षण घेतोय आणि एकीकडं आपण शेतीसुद्धा चांगल्या पद्धतीनं करतोय, असं आशादायक चित्र आपल्याला इथं दिसतंय. आपल्याला हे जे आपण पपई पीक घेताय त्याचं आपलं हे कितवं वर्ष आहे हे सध्याचं? मी आज हे माझं 4थं वर्ष आहे. मी प्रत्येक वर्षी 2-3 एकराचे प्लॉट प्रत्येक वर्षी करत असतो. करताय. ओके. मला सांगा, हे वर्ष जे आहे म्हणजे आपण बघितलं की पपईमध्ये खूप साऱ्या लागवडी आपल्या भागामध्ये गेल्या वर्षी झाल्या होत्या आणि आपण बघतोय की खूप सिलेक्टेड अशी जी काय मंडळी आहेत ती यामध्ये सक्सेस आहेत आणि बऱ्यापैकी प्लॉटला यावर्षी अडचणी जाणवत आहेत. तर तुम्हाला कसं चित्र दिसतं यावर्षीचा जो हंगाम आहे आणि पाठीमागील जे हंगाम आहेत याच्यामधला जो फरक आहे तो आम्हाला जरा थोडं सविस्तर सांगा. खरं तर ज्या वर्षी मी पहिल्यांदा पपई केली त्यावेळेस व्यवस्थित लक्ष आणि त्यावेळेस क्षेत्र मोठं नव्हतं आणि मोजक्या क्षेत्रामध्ये मी पपईची लागवड केली होती. साधारण 60 गुंठ माझा प्लॉट होता, 1.5 एकर. तर त्या 1.5 एकरामध्ये व्यवस्थित नियोजन किंवा त्याची जी काही निगा काळजी घ्यायची होती ते मी प्रत्येक दिवस तिथं जाऊन निरीक्षण करून करायचो आणि तो प्लॉट मला त्या पद्धतीनं त्या वातावरणानं पण साथ दिली. त्यामुळे माझा तो प्लॉट पूर्ण सक्सेस झाला. ओके. साधारण मी 60 गुंठ्यामध्ये 72 टन ॲव्हरेज काढलं. त्यावेळेस माझी तैवान 786 या व्हरायटीची लागवड होती. ओके. तर त्या दरम्यान लॉकडाऊन पडलं आणि मार्केटचं थोडंसं अडचण आली. हो हो. त्यामुळे जास्त पैसे झाले नाहीत, परंतु प्लॉट हा सक्सेस झाला ते समाधानकारक होतं. ओके. पण त्याच्यानंतर जे वातावरणामध्ये प्रत्येक वर्षी बदल होत आहे, हो. यावर्षी व्हायरसच्या अटॅकने 70 ते 80% प्लॉट फेल आहेत. फेल आहेत. हो. आपल्या पण प्लॉटमध्ये व्हायरस आहे, असं नाही की आपण प्रत्येक वर्षी करतोय म्हणून आपण पण सक्सेस आहे. ओके. यावर्षी पण वातावरण आपल्याला साथ दिली नाही हो. किंवा आपण कुठेतरी कमी पडतोय, कमी पडतं. हे पण मान्य करायला पाहिजेत. नाही, नक्कीच. आपल्याला म्हणजे आपण ज्यावेळेस एखाद्या पिकामध्ये व्हायरस येतो, खरं तर तो आता आम्हाला सांगा तो कुठल्या स्टेजमध्ये तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला ह्या वर्षभरामध्ये आता आपण जे उत्पादन निघतंय त्याच्याबद्दल आपण सगळं बोलणार आहे. पण हे प्लांटेशन तुम्ही जे केलं, ते प्लांटेशन करत असताना त्याचा जो डिस्टन्स आहे तो कशा पद्धतीनं होता? प्लांटेशनचं आपलं अंतर आहे की 8x5 वरती आपलं लागवड आहे. हो. 8x5 वरती, परंतु अंतर एक क्षेत्र जास्त असेल तर अंतर वाढवलेलं उत्तम आहे. उत्तम आहे. म्हणजे जेवढं आता हे जे अंतर आहे आपण बसलोय तर ते 8x5चं अंतर आहे 8x5 अंतर आणि आहे. याच्यापेक्षा सुद्धा म्हणजे साधारण किती असलं पाहिजे म्हणजे 9 फूट म्हणजे 2 ओळीमधलं अंतर 9 फूट 10 फुटापर्यंत घेणारे पण काही शेतकरी आहेत. ओके. आम्ही पण काही शेतकऱ्यांना भेटी वगैरे दिल्या होत्या. अच्छा. 9x5 वरती काहींच्या आहेत, 10x4 वरती पण काहींच्या आहेत, ज्याच्या त्याच्या सिस्टीमनुसार. समजा एखाद्या शेतकऱ्याचा 6-7 एकराचा प्लॉट तर त्याला फवारणी उरकणार नाही, हो हो. त्याची ट्रॅक्टर ब्लोअर जरी सिस्टीम फवारायची असेल बरोबर. तर तो 8x5 वरती करणार, कारण त्याला सुरुवातीपासून स्प्रे घ्यावा लागतो. घ्यावं लागतं. आणि ज्यावेळेस झाडांची उंची कमी असते हो. त्यावेळेस ट्रॅक्टर बागेमध्ये आत जाऊ शकत नाही. हो. त्यामुळे सुरुवातीपासून 6x6 पासून शेतकऱ्यांच्या लागवडी 10x4 पर्यंत आहेत. या लागवडीचं जे अंतर आहे त्याचा आणि जे आपलं जे रोगावर जे काम करतो आपण म्हणजे रोगांचे जे अटॅक होतात तर त्याचा ह्या अंतराचा काय संबंध असू शकतो का किंवा
सहजासहजी असा काही तुमच्या दाट लागवडी किंवा विरळ लागवडीमुळे रोगाचा प्रादुर्भाव होतो असं काही नाहीये. अच्छा. त्याची प्राथमिक स्टेज पासून जर आपण काळजी घेतली हा. तर त्यावेळेस कुठलाही रोग झाडावरती अटॅक करू शकत नाही. अच्छा. आपण काळजी किती घेतो ह्याच्यावरती बरंचसं काही डिपेंड आहे. बरं, मला असं एक विचारायचं आहे की आपण समजा अंतर थोडंसं कमी झालं शेतकऱ्याकडून, तर हे झाडं थोडीशी जास्त अतिरिक्त वाढ करतात, असं काय बोललं जातं की बाबा थोडंसं मग हाईटला झाडं पळायला बघतात किंवा सूर्यप्रकाशासाठी मग स्पर्धा लागते आणि मग झाडाची उंची वाढत राहते, असं काय जाणवलं का आपल्याला? असं होतंय का? ऍक्च्युली आपण लागवड करताना तुमचा प्लॉटवर बरंच डिपेंड असतं. काहींचं असं म्हणणं आहे की आता आपलं उत्तरायण चालू झालं, हो. त्यामुळे सूर्याचं उगवणं आणि मावळणं मावळणं. याच्यावरती पण बरंच डिपेंड असतं. तुमचा प्लॉट आहे कसा, आता हा आपला प्लॉट दक्षिण उत्तर आहे. दक्षिणोत्तर आहे, हो. त्यामुळे सुरुवातीपासून म्हणजे ज्यावेळेस आपली 25 नोव्हेंबर डिसेंबरची लागवड आहे, अच्छा. 25 नोव्हेंबर पासून 1 डिसेंबर पर्यंतची लागवड आहे, तर त्या दरम्यान पासून जे दक्षिणायन चालू होतं, आता उन्हाळ्याच्या टेम्परेचर पासून परत उत्तरायण चालू झालं, असं ह्या फेरबदल होत जातात. पण शक्यतो असा काही त्रास होणार नाही, म्हणजे अच्छा. ह्या 4 वर्षाच्या अनुभवावरून मला समजतंय. अच्छा. बरं, मला एक सांगा, आता आपण ही ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस ती तुम्ही कशी केली होती? म्हणजे त्याच्यासाठी बेड केले किंवा दंडात लागवड केली किंवा सपईला लागवड केली अशा पद्धतीनं, आणि त्याचं जे सॉइल ट्रीटमेंट आहे ते कसं टप्प्याटप्प्याने केलं आपण? सर्वात प्रथम आम्ही नांगरणे, रोटरने सगळ्या ह्या प्राथमिक गोष्टी करून घेतल्या. रानाची मेहनत चांगल्या पद्धतीने करून घेतली. ओके. थोड्या दिवसासाठी रान आधी तोडू पण दिलं होतं. ओके. ते झाल्यानंतर आम्ही सरी सोडली. सरी सोडल्यानंतर त्याच्यामध्ये गावखत भरून घेतला, भेसळ भरून घेतला. भेसळ भरून जसं तुम्ही कलिंगड खरबुजाला जसं तुमचं व्यवस्थापन आहे हो, हो. त्याच पद्धतीने आम्ही करून घेतलं. कारण रानाची लांबी जास्त असल्यामुळे हा, गावखात वगैरे टाकण्यासाठी परत जास्त त्रास होईल, त्याच्यासाठी आधीच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करून घेतल्या. ओके. त्यानंतर आम्ही बेडची बांधणी केली आणि त्यावरती आपण ड्रीप हातरून व्यवस्थित बेडची काळजी घेऊन रोप लागवड केली. आता हे लागवडीपर्यंतचं नियोजन खूप उत्तम आहे आपलं. याच्यानंतर जे सॉइल ॲप्लिकेशन आपण जे माती लावणं, हे बेड वगैरे परत जे तयार करायचं आहे, ती काम किती वेळा केलं आपण? मी ज्यावेळेस पहिल्यांदा एकदा जे बेड केलेले होते हा. त्याच्यानंतर आपण काय केलं, जी मधली माती राहिली होती साधारण 4-5 महिन्यानंतर आम्ही ती माती परत बेडला लावली. मधली माती राहिलेली झाडांची पोझिशन मोठी झाली की ती माती कंपल्सरी लावावी लागते आणि त्या दरम्यान आपल्यात पाऊस पडत असतो. अच्छा. आमचा साधारण जूनमध्ये प्लॉट आल्यानंतर जूनच्या आधीच आम्ही माती वगैरे लावून घेतली, जेणेकरून रानामध्ये पाणी थांबता कामा नये. हो. आणि त्यामुळं झाडांना जी अतिरिक्त पाणी गेलं जाईल त्याची जाऊ नये याची काळजी घेतली आणि ती माती पूर्ण लावून रानातून पाणी बाहेर पडण्याची सोय करून दिली. ओके. साधारण आपलं ज्यावेळेस सेटिंग अवस्था चालू होते पिकाची, आणि असं बऱ्याच ठिकाणी मला सांगितलं जातं की बाबा आता मी पण हे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो आहे, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना पण त्याच्यातूनच मार्गदर्शन भेटणार आहे आणि मी पण ह्यातूनच एक बाबा चला आता शेती आपण पपई लावली आहे तर काय शेतकऱ्यांना ज्या अडचणी येत आहेत किंवा ज्याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे, तर तो रोडमॅप तर आपल्याकडे असला पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं येतं की ज्यावेळेस आपलं झाड फ्रूट सेटिंगला येतं आणि त्यानंतर मात्र थोडंसं व्हायरस दिसायला चालू होतो प्लॉटवर, तो मग परत वाढत जातो. तर हे खरं आहे का? म्हणजे कधी दिसलं पहिल्यांदा तुम्हाला थोडासा अटॅक जो दिसला, तो कधी दिसला? व्हायरस अटॅक हा अचानक होणारा अटॅक नाही. अच्छा. त्याच्यासाठी प्रिव्हियस कंडिशनमध्येच असताना ज्यावेळेस तुम्ही ट्रीटमेंट देता झाडांसाठी हो, त्यावेळेस प्रत्येक 10 दिवसानंतर कंपल्सरी एक स्प्रे घेणं पपईसाठी आवश्यक असतंय. आवश्यक असतं. ओके. आणि काय होतंय, काही शेतकऱ्यांचं मोठं क्षेत्र असतं हो, त्यामुळं दुर्लक्ष होत राहतं हो. आणि त्या दुर्लक्षाचा परिणाम हा झाडांवरती लगेच दिसून येतो. तुम्ही 8 दिवस बागेमध्ये नाही गेला तर तुम्हाला दिसणार कसा आहे? बरोबर. त्याच्यामुळे तुमची प्रत्येक 2 दिवसाला तर कमीत कमी बागेमध्ये सगळ्या चक्कर असावी. असायला पाहिजे. त्यामुळे छोटे छोटे कीटक असतात किंवा थ्रिप्स असतो. व्हायरस हा थ्रिप्स थ्रू येतो. हो, हो. आजूबाजूला तुमची कुठली पिकं आहेत, आपण बाजूच्या शेतकऱ्यांना तर म्हणू शकत नाही की नाही. बाबा हे पपईला मला मिरची चालत नाहीये, बरोबर, बरोबर. मला तुमचं टोमॅटो चालत नाहीये, नाही तुम्ही हे म्हणू करू शकत नका. आपण. बरोबर, बरोबर. आपण आपल्या बागेची काळजी आपण घ्यावं लागणार. त्यामुळं बागेमध्ये चालताना पांढरी माशी कुठे दिसते का, तुडतुडे कुठे दिसत आहेत का, याची काळजी घेणे आणि त्याच्यावरती जी पाहिजे ती ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. आवश्यक आहे. म्हणजे असं काय नाही की बेसिकली बाबा ह्याच्यामध्येच त्याचा अटॅक होतो असं काय नाही. असं काही नाही. सुरुवातीपासून सुद्धा होऊ शकतो हो, आणि हो. तो परत पण होऊ शकतो. हो. मला एक सांगा, म्हणजे आपण आता जे काय वॉटर सोल्युबल खतांचं जे नियोजन आहे किंवा जे बेसल डोस आहे, त्याच्यामध्ये कसं काम केलंय आपण? बेसल डोसमध्ये आम्ही सुरुवातीला जे NPK लागतायत, हो, हो. NPK असू द्या, त्याच्यामध्ये निंबोळी मिक्स असू द्या, स्टेरामेल असू द्या,
आणि जे मायक्रोन्यूट्रंट लागतायत हो, सेकंडरी जे मायक्रोन्यूट्रंट लागतायत बरोबर. ते आम्ही सर्वप्रथम जे दाणेदारमध्ये आहेत ते पहिल्यांदाच बेडमध्ये भरलं होतं. ओके. त्याच्यानंतर झाडाला जशी गरज आहे तशी आम्ही NPK 19-19 12-61-0, त्याच्यानंतर 13-0-45, त्याच्यानंतर 13-40-13 आणि मायक्रोन्यूटनमध्ये कॉम्बिकिट असू द्या किंवा कॉम्बिकॅल असू द्या, हो, याच्यामध्ये जे काही घटक आहेत ते आम्ही टप्प्याटप्प्याने देत गेलो. दिलंय. ओके. मला एक सांगा, आपण ही पिकं शक्यतो आपण लावत असताना जी सेंद्रिय खतं आहेत, म्हणजे आपलं जे शेणखत आहे किंवा आपण समजा लेंडी पावडर आहे किंवा कोंबडी खत आहे, तर ह्याच्यामध्ये कशाचा वापर केला आहे? आपण फक्त शेणखताचा वापर केलेला आहे. शेणखत आणि स्टेरॅमिल म्हणजे मत्स्यापासून तयार केलेलं ते जे आहे बुकटी हो, ते आपण यामध्ये मिक्स करून दिलेली आहे. ओके. म्हणजे शेणखताचा आणि ह्याचा वापर आपण मासळी खत आपण त्याला म्हणू हो, शकतो मासाळी किंवा खत आपण दिलेलं आहे. ते दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पहिलेच बेसल डोस, म्हणजे जे सुरुवातीला तुम्ही ते बेड प्रिपरेशन करताना जो बेसल डोस आहे हा, तो एकदा बेसल डोस दिला आणि त्याच्यानंतर लिक्विड खतं आपण टप्प्याटप्प्यानं दिलेली आहेत. हो. अच्छा. हे झालं आपलं, म्हणजे खत व्यवस्थापन झालं किंवा आपण हे प्लांटेशन कशा पद्धतीनं झालं, हे झालं. मला एक सांगा, खरं तर आता ह्या वर्षी जो जून महिना जो आला तोच खरं तर आव्हानात्मक होता आपल्यासाठी. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला उन्हाळा कुठपर्यंत सोसायची आपली मानसिकता असते की जूनपर्यंत. हो. पण ह्या वर्षी पहिलं वर्ष असं होतं की जूनमध्ये पूर्ण जून हा प्रचंड टेम्परेचर असलेला होता. हो. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या. त्यात ही व्हायरसची जी अडचण आली ना ह्या वर्षी, ती मला वाटतं जास्तीत जास्त जूनमध्ये हा अटॅक खूप मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं चित्र सगळ्याच बाबतीत आपण बघत होतो. तर हवामान बदल आणि पपई पीक याच्याबद्दल आपल्याला कसं वाटतं की बाबा हवामानातले जे बदल आहेत ते ह्या पिकावर किती सेन्सिटिव्ह आहे हे पीक त्या बाबतीत? पपई ही पीक हे लहान लेकरांसारखं जास्त जपावं लागतं. अच्छा. पपई पिकाला प्रत्येक 15 दिवसानंतर हवामान बदलत गेलेलं आहे. साधारण आमची लागवड जशी झालेली आहे हो, तशी हो. 25 नोव्हेंबरला आमची लागवड चालू झाली. ओके. त्याच्यानंतर आमचा डीपीचा वगैरे प्रॉब्लेम असल्याने आमची लागवड 1 डिसेंबर पर्यंत गेली. ओके. तर 15 नोव्हेंबरला समथिंग आपल्यात पावसाचं ढगाळ वातावरण तयार झालं हो, आणि तिथून परत जानेवारीमध्ये पाऊस थोडासा पडला. हो, त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये अचानक ऊन पडलं हो. आणि त्याच्यानंतर परत थंडी वाढली. असं टप्प्याटप्प्याने प्रत्येक 15 दिवसानंतर हे वातावरण बदलत गेलं आणि सुरुवातीपासूनच अशी परिस्थिती मी कधीच बघितली नव्हती ह्या 4 वर्षात ओके. ओके. पपईसाठी. हो, तर सुरुवातीपासूनच कुठेतरी पाने आकडायची हो. आणि नवीन नवीन शेतकरी आमच्या मॉबमध्ये हे जावेद सर वगैरे आहेत, हो, यांनी नवीन नवीन प्लॉट तयार केले. यांचे प्रत्येक 15 दिवसात 2-3 व्हिजिट आमच्या व्हायच्या, हो. पण रोज नवीनच काहीतरी दिसायचं हा, हा. की आज टेम्परेचर जास्त वाढले, सकाळी पानं आकडायची आणि बरोबर. रात्री परत 4-5 वाजताच्या दरम्यान फ्रेश असायचा प्लॉट. तर प्रत्येक 15 दिवसानंतर ह्या टेम्परेचरचा फरक पपई प्लॉटवर होतो आणि प्रत्येक 15 दिवसाच्या आत अच्छा. आपण जसं की पौर्णिमा आणि अमावस्येला आपण फवारणी हो, कंपल्सरी घेतो, हो. तशीच फवारणी ह्या पपईला प्रत्येक 4-8 दिवसांमध्ये घेणं कंपल्सरी आहे कंपल्सरी. वातावरण बदलानुसार. म्हणजे आपण शेतकरी मित्रांनो, कुठलंही पीक असेल तर त्याचा जे बदलतं वातावरण आहे त्याचा आणि आपल्या पिकाचा हा संपर्क असतोच. म्हणजे त्याचे परिणाम, इम्पॅक्ट जे आहे ते आपल्या पिकावर पडत असतात. परंतु आत्ताच्या काळामध्ये ज्यावेळेस थोडाफार व्हायरस ॲक्टिव्ह आहे सध्या आणि मग पपईच्या बऱ्याच प्लॉटला अडचणी येत आहेत, तर ह्यावेळेस हे जे वातावरणातले बदल आहेत ते पण शेतकऱ्यांनी टिपून त्याच्यावर थोडंसं काम करणं, ट्रेस मॅनेजमेंट करणं. कारण फ्रूट सेटिंगच्या अवस्था असतात, काय फळांच्या फुगवणीच्या अवस्था असतात आणि मग या अवस्थेमध्ये पिकाला पुढं घेऊन जात असताना एक्स्ट्रा न्यूट्रिएंट ज्याला म्हणतो आपण. कारण पपई पीक हे खोड नाही, म्हणजे ह्याला खोड नाही, हे स्किन आहे आणि मग ह्या स्किनमध्ये ते स्टोरेज नाही करू शकत. त्याला फक्त मॅच्युरिटी येऊ शकते आणि मग हे पोकळ आहे, याला घेऊन स्वतःमध्ये स्टोअर करायची कॅपॅसिटी नाही आहे. ह्याला डेली म्हणजे अपग्रेड करावं लागतं, म्हणजे त्याला उचलून घ्यावं लागतं आणि मग ते पुरवावं लागतं. ही जी साखळी आहे त्याच्यामध्ये मग पांढऱ्या मुळीचा काय विषय असेल किंवा वातावरणाचे काय इश्यू असतील तर याचा पूर्ण परिणाम या पिकावर होतो आणि तो लक्षात घेऊन आपण याच्यामध्ये काम करावं लागतं. आता आपल्यासोबत जे दुसरे शेतकरी आहेत खरं तर ते नव्यानं शेती करतायत आणि जीवन सरांनी यांना खूप चांगलं मार्गदर्शन यावर्षी केलं आहे. नवीन असून सुद्धा, म्हणजे आपल्याला माहिती आहे की अनुभव असून सुद्धा पपईमध्ये अडचणी आहेत आणि मग नवीन एखादा शेतकरी येतोय आणि खूप चांगलं थोडंसं सक्सेस मिळवतोय. आता थोड्या अडचणी असतील परंतु दरानं त्या सगळ्या गोष्टीवर मात केलेली आहे. कारण ह्या वर्षीचे आपण ह्याच्यावर बोलणार आहे, परंतु आपण त्यांना आधी विचारूया की बाबा हे जे आता जो प्लॉट आहे जो आहे तो
जीवन सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केला आहे आणि तो खूप चांगला आहे. म्हणजे आजची परिस्थिती आसपासची बघितली तर तो खूप चांगला आहे. मला एक सांगा, हे पहिलंच वर्ष आहे तुमचं पपईचं पहिलेच वर्ष आणि ह्याचं जे किती प्लॉट लावलं आहे आता आपण हे सध्या? 2 एकर आहे. 2 एकर. त्याच्यामध्ये किती झाडांचं प्लांटेशन झालं आहे आपलं? 1800 झाडाला आहे. 1800 झाडांचं प्लांटेशन झालं आहे. त्याचं अंतर म्हणजे 8-5च त्याचं अंतर. 8-5 म्हणजे यांचं जे अंतर आहे तेच तुमचं तेच, पण तेच. अंतर आपण ठेवलंय. काय परिस्थिती आज किती दिवस झालेत बाग लावून? बाग लावून आज 10 महिने झाले. 10 महिने 1 झाले. जानेवारीला लागण केली. अच्छा. हम्म. आणि आज 10 महिने झाले. आज 10 महिने पूर्ण झाले. किती कटिंग झालेत साधारण याच्या आता? 5 कटिंग झाली ते. 5 कटिंग झाले. 5 कटिंग झाले आता. याच्या आधीचा तोडा कधी झाला आता सध्याचा? कालच. कालच झाला आता. कालच. तो कालच. किती माल निघतोय आता सध्या? 2 टन माल निघाला. म्हणजे 2 एकरामध्ये 2 टन. 2 एकरामध्ये 2 टन माल निघाला. दर काय आहेत सध्या आता? सध्या दर 34 ते 30 रुपये आहे. 30 ते 34 माल बघू. रुपये म्हणजे कलकत्ता कटिंग. कलकत्ता कटिंग. कलकत्ता आहे, दिल्ली आहे, इंदुरी आहे. बर बर. मग आपण दिल्ली लावली कटिंग. दिल्ली कटिंग कालची. होतं आणि 34 रुपयानं ते 34. कटिंग झालं. 2 टन माल 2 टन. गेलाय. याच्यापूर्वी जे कटिंग झालं त्याला दर कमीत कमी किती मिळालाय? कमीत कमी 20 पर्यंत मिळाले. 20च्या आत 20च्या आत आला आहे. बर. म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की 20चा दर म्हणजे आपण खूप चांगला दर पपईमध्ये समजतो. कारण ह्याची जी उत्पादकता आहे ती खूप चांगल्या पद्धतीची असल्यामुळं 20 रुपयाचा दर सुद्धा आपल्याला नक्कीच परवडणारा किंवा चांगले पैसे करून देणारा दर आहे. मला सांगा, आज ह्या सगळ्या 2000 जी काय 1800 झाडं आहेत आपली, या झाडाकडून किती उत्पादनाची अपेक्षा आहे आपल्याला? म्हणजे किती उत्पादन साधारण निघेल आपलं जीवन सर? ह्या जसा की प्लॉट आता ज्या पोझिशनमध्ये आहे हां. तर आतापर्यंत साधारण 13 टन माल निघालेला आहे. निघालेलं आहे. हो. ओके. तर 7-8 म्हणजे पहिल्या छोट्या छोट्या कटिंग होत्या, हो. त्यामुळे ते आम्ही सांगितलं नाही. बरोबर. त्याच्यानंतर आमच्या 3 टनापर्यंत पण माल निघालेला आहे गेल्या वेळेच्या कटिंगमध्ये. ओके. कालची कटिंग वगळता ओके. तर आतापर्यंत 13 टन माल निघालाय. तर या अजून इथून पुढं झाडावरती पोझिशन बघितले असतात सर्वसाधारण 35 ते 40 टन माल इथून पुढे निघेल याची अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. आणि हो. मग हे 13 म्हणजे 50 टनाचे 50 टन माल 2 एकरामध्ये निघेल ही अपेक्षा निघेल. ही आहे. हो. अपेक्षा. आणि आपण बघू शकतो म्हणजे आता आपल्याला बघू शकतोय खूप सारा माल आपल्याला दिसतोय. म्हणजे प्रति झाड आपल्याला बऱ्यापैकी माल इथं ऑलरेडी सेटिंग आहे. म्हणजे अजून पुढं चालायचं आपण जरी थोडासा विशेष हे केला, कारण हे सेटिंग चालू राहणार आहे. ह्याचं जसं जसं खालचा माल रिलीज होईल तसं तसं वरचा माल अजून सेट होत राहील. परंतु आत्ताचा जो माल आहे त्याच्यानुसार तेवढा माल नक्कीच निघेल. साधारण खर्च जो आहे तो किती आला आहे ह्या 2 एकरासाठी? 2 एकरासाठी या प्लॉटसाठी सर्वसाधारण एक 2 लाख वरती काहीतरी थोडा खर्च, पण 2 लाख जास्त गेलेत. 2 अच्छा. लाखापेक्षा जास्त खर्च. नवीन बाग असल्यामुळे सर्वसाधारण आम्ही ते बजेट पण पकडलेलं आहे त्यात. अच्छा. ड्रीप वगैरे असू द्या किंवा आणि ओके. घरचे माणसं कमी असल्यामुळे, हा. यांचा जोडधंदा असल्यामुळे स्वतः काही कष्ट त्यांना जमत बरोबर, नाही, त्यात बरोबर. म्हणून वेळ भेटत नाही. त्यामुळे प्रत्येक जे काय काम आहे हो हो सर्वसाधारण आपण यांचं फक्त काम काय की शेतात येणं आणि कॉक फिरवणं हो हो. आणि गड्याकडून करून घेणं. करून. तर सर्वसाधारण यातला 2,10,000-12,000 रुपये खर्च आलेला आहे 2 आलेला आहे. एकरासाठी. हो. आतापर्यंत तरी किती म्हणजे उत्पादन झालंय, हाती आले आपल्या? सर्वसाधारण त्या दिवशी आम्ही हा गेली कटिंग वगळता 1,80,000 रुपये आतापर्यंत भेटलेत. गेली कटिंग वगळता त्याचं बरं. पेमेंट वगैरे अजून थोडंसं राहिलेलं आहे. अच्छा. ते ऍड केल्यानंतर सर्वसाधारण 2.5 लाखापर्यंत उत्पन्न आतापर्यंत भेटलेलं आहे. हे थोडं खर्चातून बाहेर आलं आपण. खर्चातून आता हे जे चालू आहे ते प्रॉफिट आहे. अच्छा. मित्रांनो, खरं तर जावेदभाईंचं एक नामांकित असं हॉटेल आहे विश्वतेज गार्डन म्हणून. आणि ते सर्व कुटुंब मिळून त्याची जबाबदारी सगळीजण खूप चांगले उत्तमरित्या पार पाडत असतात. पण जी काय वडिलोपार्जित शेती आहे तर बरीच आव्हानात्मक शेती आहे तशी. कारण आपण बघितलं तरी काय ब्लॅक सॉईल असलेली किंवा खूप भारी ह्याच्यातली नाही, तर खडकाळ अशी असणारी थोडीशी जमीन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की थोडं पाण्याचा विषय असतो, काय कस कमी असतो, अशा पद्धतीची असणारी सुद्धा जमीन असून आणि पहिलंच प्रयोग असून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची बाग त्यांनी इथं आणलेली आहे. आणि खरंच म्हणजे आपल्याला माहिती आहे की अजून 40 टन माल जर आपण पकडला तर खूप चांगलं उत्पादन येऊ शकतं. दर सातत्यानं टिकून आहेत खूप चांगले. बऱ्याच दिवसापासून आता 20 रुपये पासून 30-35 रुपयापर्यंत हे दर जात आहेत. आणि बऱ्याच व्यापारी आज सर्चिंगमध्ये आहेत. म्हणजे प्लॉट जे सक्सेस होण्याचं प्रमाण आहे ते खूप कमी असल्यामुळं आणि चांगल्या बागा खूप कमी आहेत, त्याच्यामुळं दर चांगले राहतील अशी अपेक्षा आणि खूप चांगलं यातून उत्पादनसुद्धा येऊ शकतं.
आपण हा व्हिडिओच याच्यासाठी बनवतोय मित्रांनो की आव्हानं आहेत, जरूर आहेत 100%, परंतु आपल्याला अनेक पिकं अशी आहेत की त्याच्यात आव्हानं कमी आहेत, परंतु तो माल आपला विकेल का नाही मार्केटमध्ये याची शाश्वती नाही. त्यामुळं पिकं आव्हानात्मक असली तरी जी आता नवीन आपली जी पिढी आहे की ज्याच्यामध्ये अभ्यास आहे, आता आपण जीवन यांच्याकडे बघून आपल्याला लक्षात येते की खूप सारं काम त्यांनी प्रॅक्टिकल केलेलं आहे, म्हणजे शेतामध्ये स्वतः ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक चांगलं नॉलेज त्यांच्याकडे आहे. आणि मग त्यांच्या दृष्टीनं म्हणजे आता आपल्याला तोच प्रश्न त्यांना विचारायचा आहे की पपई या पिकाचं जे भविष्य आहे ते कसं राहील असं तुम्हाला वाटतं येणाऱ्या काळामध्ये? खरं तर गेल्या 4 वर्षापासून मी पपई करतोय, परंतु ह्या वर्षी एवढी व्यापाऱ्यांची धावपळ उठली. कारण जेवढ्या लागवडी होत्या तर सर्वसाधारण माझ्या प्लॉटला व्हिजिट द्यायला सातारचे काही शेतकरी आले होते अच्छा. सुरुवातीला. आणि सातारच्या शेतकऱ्यांनी हा प्लॉट बघितला तर त्यावेळेस माझ्याकडून त्यांनी लिहून घेतलं होतं, ट्रीटमेंट अशी घ्या तशी घ्या. परत पण आमचं फोनवरती कॉन्टॅक्ट व्हायचं. आपण जे मार्गदर्शन करतोय त्याच्यामध्ये त्यांना थोडासा फायदा झाला आणि त्यांचा जो मॉब होता तो मॉब वाढला, परंतु त्यांच्या मॉबमध्ये काहीच प्लॉट सक्सेस झाले नाहीत. हो, त्यांचा आणि त्यांच्या एका भावाचा 2 एकराचा प्लॉट, दोघात 2 एकराचा प्लॉट हाच तेवढा सक्सेस झाला. आमचे पंढरपूरचे काही मित्र आहेत, बऱ्याच ठिकाणी प्लॉट सक्सेस व्हायची कॅपॅसिटी खूप कमी झालेली आहे. आणि पपईला इथून पुढं पण काय, जसं बालाजी सर म्हणतात की पपई हे आव्हानात्मक पीक कायम राहील. तुम्ही जेवढी पपईला काळजी घ्याल तेवढा तुमचा पैसा असेल, तेवढं तुमचं भविष्य असेल. इथून पुढं 10 वर्षात तर पपईला तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. आर्थिकदृष्ट्या तुम्ही प्लॉट सक्सेस करा आणि पैसे घ्या. ओके. शेतकरी मित्रांनो, खरं तर पपई पीक मी सुद्धा निवडलं, ते खरं तर एक आव्हान म्हणूनच निवडलं. कारण ज्यावेळेस तुमच्या प्रॅक्टिस वाढत जातात, ज्यावेळेस तुमचं अभ्यास वाढत जातो, शेतीमध्ये तुम्ही ज्यावेळेस उतरून काम करता, त्यावेळेस अशी आव्हानं असलेल्या पिकामध्ये जर तुम्हाला भविष्य दिसत असेल तर तुम्ही स्वतःही त्यातला अभ्यास केला पाहिजे. तो इतरांनाही कशा पद्धतीनं मार्गदर्शन करता येईल याच्यासाठी आपण स्वतः पपई लावलेली आहे. आपण काय भेटीगाठी घेतोय, त्याच्यातून काय व्हिडिओ बनवतोय, त्याच्यातून आपले जे काय फॉलो करणारे आपले शेतकरी बांधव आहेत, जे या पिकामध्ये उतरलेले आहेत, त्यांनासुद्धा ह्या सगळ्या मार्गदर्शनाची गरज आहे. शेतीमध्ये खरं तर कष्ट खूप आहे, संघर्षसुद्धा प्रचंड आहे आणि हे सगळं करून आपण निसर्गाशी सातत्यानं 2 हात करत